तर मंडळी आज आम्ही आलो आहोत लोणावळ्यातच फिरायला. आम्ही 4 वर्ष झाली तर राहतोय लोणावळ्यातच, पण कधी फिरायला येत नव्हतो. आज अचानक चुकून आलोय. तर हे बघा, आणि आज आम्हाला कळलं की लोक एवढे लांबून काय येतात इथं. बघूयात. ॲक्च्युली या लोकेशनचं नाव माहीत नाही, पण आपलं माणसं चालले त्या रोडनं जायचं. ठिकाणाचं नाव माहीत असेल तर नाव मेन्शन करा. खरं तर आम्हाला आज वाटली पाहिजे, आम्ही 4 वर्ष झाली तर राहतोय, पण आम्हाला नाही माहिती, आम्ही आलो नव्हतो. बापरे, बरीच माणसं आलेली दिसतात. हे एक छोटासा धबधबा नाही म्हणता येणार याला, काय म्हणू, झरा पण आहे, ते पाणी वाहतंय वाड्यासारखं. आणि परमोदला काढायचा फोटो हा बाईक मंडळी. हे बघा, आमच्या इथं अचानक पाऊस पडता पडता ऊन पडलं, तर काय म्हणतात प्रमोद सर, काय म्हणतात? आमच्याकडे याला नागडा पाऊस म्हणतात. बापरे, असं आहे. चलो. जर तुमचा दगडावरून पाय टाकला तर वाहून जाण्याच्या टेन्शनपेक्षा फरफट जाण्याचं टेन्शन जास्त आहे. कारण खाली सगळे तीक्ष्ण दगड आहेत, त्यामुळे चालताना खूप व्यवस्थित चाला. आता माझी बारी आलो. आणि खूप अथक परिश्रमाने हा 2 फुटाचा मोठा डोंगर चढून मी वरती आलेलो आहे. तर आज पेट्रोल भरण्याच्या नादाने या साईडला पेट्रोल पंप आहे म्हणून आम्ही आलो होतो, आणि सोबत फिरणं सुद्धा झालं. माणसं इथं फिरायला म्हणून बाहेर गावून येतात, लांबून येतात, आणि आम्ही इथं येतो बघा पेट्रोल टाकायला. या साईडला बघा पाणी दिसतंय तुम्हाला, टाटांचा पॉवर डॅम आहे तिकडे. तसं बॅक वॉटर दिसतंय, आणि इकडं छोटे छोटे धबधबे दिसत आहेत तुम्हाला. धबधबे नाहीत ते, मधमध्ये आहेत ते. यांना काहीतरी भलतं दिसतंय. तुम्ही पण या फिरायला. आणि अशा पद्धतीनं माणसं इथे फिरायला येतात, आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही पेट्रोल टाकायला. तर आज आमच्या ताईंचा बर्थडे आहे, आणि नेमकी आषाढी एकादशी, सगळ्यांचा उपवास, आमचा देखील. तर केक तर नाही कापू शकत, मग आम्ही म्हटलं केळ कापून वाढदिवस साजरा करूया. काय विचार आहे? मी मगाशी सांगितलं आम्ही 4 वर्ष झाली तर राहतोय खरं, पण या पॉईंटचं नाव आम्हाला सुद्धा माहित नाही. तर ज्यांना माहिती आहे त्यांनी प्लीज सांगा. बाय बाय.